विजय सर्कल यांचं स्वागत श्री अरुण आजचे निमंत्रित पाहुणे सन्माननीय व्हिडिओ करत आहे तसेच या ठिकाणी निमंत्रित तिथे बस आता जवळ बस वैष्णव येतं जवळ ते वैष्णव येतं फेरीमध्ये तबला वादन केलेले आहे ते आपल्या वर्ध्याचे आणि आपल्या समाजाचे श्री आकाश चांदूरकर यांचा सत्कार आपण करतो आहोत। आज ते या ठिकाणी उपस्थित नाही आहे तर त्यांच्या वतीनं त्यांच्या मातोश्री लीलाबाई चांदूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर त्यांचा सत्कार माननीय रविभाऊ शेंडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत जी अण्णाजी भावडीकर ते एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत। अनेक नामवंत मैफिलीमध्ये ते सुद्धा हार्मोनियम वादन करीत असतात। व्हॉट्सअपवर नेहमी त्यांच्या प्रबोधनात्मक सामाजिक अशा कथा देखील आपण वाचत असतो। तर त्यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर प्रफुल्लकुमार फुलकर यांना विनंती करतो की त्यांनी करावा। यानंतरचे शंकरराव खांदोडे नेर येथील ते रहिवासी आहे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सर्वांना परिचित आहेत। तर त्यांचा सत्कार माननीय राहुल भाऊ भांडे हे करतील अशी मी त्यांना विनंती। वैष्णवी पंजाबराव खांदोडे उत्कृष्ट टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध आहेत। आतापर्यंत अनेक स्पर्धेमध्ये तिने विजेतेपद हे कायम ठेवलेलं आहे। अतिशय साधारण कुटुंबात वाढलेली टेनिस नाही आहे फुटबॉल आहे सॉरी उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ती प्रसिद्ध आहे। अतिशय सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला। तिचे वडील हे ट्रक ड्रायव्हर आहेत, चालक आहेत आणि घरी कुठलेही संस्कार नसताना तिने ही गगनभरारी घेतलेली आहे। ती निश्चितच आपल्या समाजासाठी आनंदाची बाब आहे। तर तिचा सत्कार करण्यासाठी मी निमंत्रित करतो नरेंद्रजी राजूरकर यांना। वयाने म्हातारे परंतु वयाने मनाने अतिशय तरुण असे रामूजी अवजेकर त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आतापर्यंत युवकांच्या बरोबरीत भाग घेऊन अनेक पदकं विजेतेपद ज्यांनी पटकावलेलं आहे ते रामूजी अवजेकर यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आहोत। आजच्या तरुणालाही लाजवेल अशा प्रकारची चपळता, अशा प्रकारचं त्यांचं धावणं आहे ते तरुणालाही मागे टाकतील एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे। तर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो श्री प्रभाकरराव कळगर यांनी त्यांचा सत्कार। त्याचप्रमाणे त्यांच्या कृपेने आपण या ठिकाणी जवळपास 20-24 वर्षापासून विश्वकर्मा जयंती साजरी करत आहे। त्या निमित्तानं आपल्या मंचावर लाभलेले पाहुणे रविभाऊ शेंडे तसेच ॲडव्होकेट प्रफुल्लकुमार समाज माननीय डॉक्टर पंकजभाऊ भोये यांना त्यांच्याकडे निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं की आपल्याला एस्टिमेट
म्हणून इस्टिमेट तयार करण्याकरिता आपण अभिजित प्रल्हाद खांजवडे यांनी 1 रुपया न घेता समाज इस्टिमेट तयार करून दिले. त्यांचे आपले सुतार समाज मंडळाकडून अभिनंदन करतो. पण चालना मिळाली हे आपले फारुख भाऊ शेख उपस्थित झाले आहेत. त्यांचा स्वागत श्री रविभाऊ साठुणकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर सत्कार मूर्तींचा सत्कार करून झाल्यानंतर आज भार प्रदर्शन झालं. त्यानंतर दिंडी निघाली इथे. तर गेले 3 ते 4 वर्ष झाले इथे दिंडी निघत आहे आणि छान मस्त इथे भजन मंडळ येतात आणि भजन वगैरे म्हणतात आणि खूप मस्त सर्व बाया किती हौशीने सर्व काही करतात. खूप खूप धन्यवाद त्या सर्व बायकांचं. काम गडबड नको करू बाई, मी काय काम करता पाय दिंडीमधले लोक आहे त्या सर्वांसाठी या इथे पोह्यांचा नाश्ता म्हणजेच लंगर होती. तर या मनोज पळसकर हे काका यांच्याकडून हे लंगर केली होती. तर मध्येच आरवी नाक्यावर आमचे मामाजी म्हणजेच माझे मोठे बाबा तर त्यांच्या मुलांचं दुकान आहे. तिथे त्यांच्या दुकानासमोर इथे चहाची लंगर त्यांनी दिलेली होती. पटापट काढा पटापट. आली ना, आली म्हणजे आहे तरी बराच वेळ आहे. काय नाही काय नाही. काढा पटापट. छान काढली छान काढली.
छान कोंबड्याचं आहे का कमळाचं आहे का? जमलं. वा 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 वा. बरं झालं. सर्व मिळून एकाच पाटावर धुवून टाका ना. तर आता आम्ही निघालो विश्वकर्मा मंदिरात जायसाठी, कारण आता जेवण सुरू झाले असेल आणि बाबू घरी होत्या आणि ताई पण एकट्याच होत्या जायच्या, त्याच्यामुळे मग आता आम्ही सोबत चाललो. गौरी पण आहे आमच्यासोबत. आणि इकडून ना खूप असं टेकडीवर आहे मंदिर, त्यामुळे जाता जाता थोडासा असा चढ असतो. हालत टाईट होऊन जाते जातं मंदिरात पोहोचेपर्यंत. चला आता इथे गेल्यानंतर भेटते तुम्हाला. आता इथून एवढं हे बघा, इथून असं म्हणजे इथं असं उभं राहावं लागते 2 मिनिट आणि विचार करावा लागते. विचार म्हणजे हे एक देवाला शक्ती मागावं लागते की वा आम्हाला एवढा गड चढू देतो. हे बघा विश्वकर्मा गड आहे हा, आमचा विश्वकर्मा गड आहे. वन 2 3 4 5 6 7 8 9 10. तर दुपारी कोणत्या कारणास्तव खांजोडी काका येऊ शकले नाही, त्यामुळे आता त्यांचा सत्कार करत आहे. तर माझे मोठे बाबा इथे सत्कार करत आहे त्यांचा. इथे जेवायला तर इथे झालेली आहे जेवणाला सुरुवात. आणि बघू शकता तुम्ही किती सर्व लोक आलेले आहेत. तर सर्वजण आवडीने, सर्वांना आमच्या इकडे सर्वांना महाप्रसादातली डाळ भाजी खूप आवडतात, तर त्यामुळे सर्वजण खूप आवडीने येतात महाप्रसाद म्हटलं की. आणि ते बघू शकता तुम्ही मुलं किती छान साथ देत आहे. आमच्या मंडळाचे जे पोरं आहेत ते शेवटपर्यंत साथ देतात. आणि ते आम्हीसुद्धा इथे जेवण करायला घेतलेलं होतं, कारण आमचा पिल्लू जो आहे तो त्याच्या आजीजवळ होता. तर बघू शकता तुम्ही इथे जेवणात डाळ भाजी पोळी आणि बुंदा, भात, लोणचं, कढी एवढं सर्व जेवण करायला होतं. आणि त्याच्या काकांनी वेळात वेळ काढून पिल्लूला इथं भेटायला आले, कारण सकाळपासून एवढं प्रेम. कुठे चालली? आजीकडे? हो का? बाय, मग आराम कर मस्त. आता पूर्ण इथे कार्यक्रम आटोपलेला आहे आणि आता पूर्ण सामान इथे आणून ठेवलेलं आहे. बाकीचं पण सामान इथे आणून ठेवत आहे आणि कॅटरर्सवाल्यांचं पूर्ण इथे जमा करत आहे. यांची गडबड चालू आहे इकडे. आणि तिकडे पूर्ण आपल्या बाया, स्वयंपाकवाल्या बाया ज्या आहे त्या भांडे घासून घेत आहे. आणि त्या पूर्ण कचरा जो आहे तो पूर्ण आवरल्यानंतर हे पोरं घरी येतात. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.